येत्या 19 ऑक्टोबरला गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या मेळाव्याचं आयोजन। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष। संजय राऊतांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवत केली हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार। सपकाळांचा मनसेला मवियात घेण्यास विरोध, तर काँग्रेस नेतृत्वासह राऊतांवर नाराज असल्याची माहिती। ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये नरेश मस्केंच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। बैठकीत भाजप विरोधात नाराजीचा सूर, भाजप पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार। माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटेंची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी। भारत कोकाटे आज भाजपमध्ये करणार जाहीर प्रवेश। पालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवेशामुळे चर्चांना उधाण। विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांकरता शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी। निवडणुकीकरता जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या बैठकीत सूचना। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख। दिवाळीच्या शुभेच्छांकरता लावलेल्या बॅनरची चर्चा। डिबेंचर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष वाढण्याची चिन्ह। शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात गोकुळ दूध संघावर मोर्चा। आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं। अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्याची फडणवीसांनी उडवली खिल्ली। त्यांना एक फुल द्या आणि गेट वेल सून म्हणा, कधी कधी मानसिक परिणाम होतो म्हणत लगावला टोला। नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टी। गांजा पार्टीचा व्हिडिओ आला समोर। कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। मुंबईतल्या उद्योजकाची डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटींची फसवणूक। ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उकळले पैसे। सायबर गुन्हे शाखेकडून तिघांना अटक।